सो टू माय चॅनल आणि आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतोय टेक्स्टबुक न्यूमरिकल्सचे. तर प्रत्येक टॉपिकचे आपण टेक्स्टबुक मधले न्यूमरिकल्स घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. Somehow an ant is stuck on the rim of a bicycle wheel of diameter. म्हणजे त्या व्हीलचा डायमीटर आहे 1 मीटर. आता डायमीटर 1 मीटर आहे म्हटल्यावर रेडियस किती असणार? रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते म्हणून 1/2. रेडियस किती होणार? 1/2 मीटर. While the bicycle is on central stand, the wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolution per second. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे F is 2 revolution per second, right? In 10 सेकंड म्हणजे टाइम किती आहे? टाइम is 10 seconds, right? With uniform angular acceleration. Calculate first number of revolutions completed by the ant in this 10 second. म्हणजे number of revolution, NOR, number of revolution first काढायचे आहेत आपल्याला in 10 seconds. Then time taken by it for first complete revolution and last complete revolution. म्हणजे time for first complete revolution ला काढायचा आहे आणि time for last revolution ला काढायचा आहे. हा गिवन डेटा आहे, राईट? सो आता हे आपल्याला काढण्यासाठी आपल्याला एक बेसिक फॉर्म्युले पाहिजे. कशामधले? लिनियर आणि अँग्युलर मधलं रिलेशन आपल्याला माहित पाहिजे. लिनियर आणि अँग्युलर. लिनियर मध्ये काय असतं? लिनियर डिस्प्लेसमेंट, राईट? तसं अँग्युलर मध्ये काय असतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, दॅट इज थिटा, राईट? लिनियर मध्ये काय असतं? लिनियर व्हेलॉसिटी. अँग्युलर मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर मध्ये लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन, राईट? आता ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे लिनियर आणि अँग्युलर मधील इक्वेशन्स. लिनियर मधलं इक्वेशन काय आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, राईट? दुसरं इक्वेशन काय आहे? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, राईट? तिसरं इक्वेशन काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, राईट? मग त्याचप्रमाणे अँग्युलर मधलं काय येणार? व्ही म्हणजे काय आहे? ओमेगा. आता ही इनिशियल व्हेलॉसिटी आणि ही फायनल व्हेलॉसिटी आहे, त्यामुळं ओमेगा फायनल स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इनिशियलचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा थिटा, राईट? त्याचप्रमाणे दुसरं इक्वेशन काय येणार? थिटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, राईट? टाइम लिनियर आणि अँग्युलर मध्ये सारखाच असणार कारण टाइम हा टाइमच आहे, त्यामुळं टाइम बदलणार नाही, राईट? इथं काय येणार? व्ही म्हणजे काय आहे? ओमेगा फायनल इज इक्वल टू ओमेगा इनिशियल प्लस अल्फा टी, राईट? तर आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, राईट? म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स हे आपल्याला पहिल्यांदा काढायचे आहेत, राईट? आता हे कसे काढणार? तर आपल्याला एक नंबर ऑफ रिव्हॉल्युशनचा बेसिक फॉर्म्युला माहित पाहिजे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इज थिटा अपॉन 2π. हा नंबर ऑफ रिव्हॉल्युशनचा फॉर्म्युला. आता हे कसं काढणार? तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन चौथं आहे. चौथं इम्पॉर्टंट इक्वेशन काय आहे? थिटा इज इक्वल टू व्ही प्लस यू अपॉन 2 इंटू टी. हे चौथं सगळ्यात महत्वाचं इक्वेशन आहे. हे 3 तर आहेतच, पण त्याचप्रमाणे हे चौथं आपल्या ह्या टॉपिकसाठी सर्वात इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. मग थिटा, सॉरी, इथं लिनियर आहे त्यामुळे थिटाच्या जागी इथं काय येणार? थिटाच्या जागी इथं थिटा नाही येणार, इथं काय येणार? इथे येणार एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्ही प्लस यू अपॉन 2 इंटू टी. हे सर्वात इम्पॉर्टंट इक्वेशन आहे चौथं. तर त्याचप्रमाणे अँग्युलर मधलं इक्वेशन काय येणार? थिटा इज इक्वल टू ओमेगा फायनल प्लस ओमेगा इनिशियल अपॉन 2 इंटू टी, राईट? हे इक्वेशन येणार. आता ह्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स मिळतील, राईट? आता हे कसं काढायचं बघूया आपण. तर आता नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढण्यासाठी आपल्याला थिटा पहिल्यांदा माहित पाहिजे. थिटा काढता आलं पाहिजे.
मग 2π आपल्याला माहितच आहे, त्यामुळे थिटा पण कसा काढणार, तर ह्या इक्वेशन नुसार आपण थिटा काढणार. तर कसं येणार, थिटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल प्लस ओमेगा फायनल अपॉन 2 इंटू टी, हे इक्वेशन आहे, राईट. तर ओमेगा इनिशियल काय आहे, इनिशियल वेलोसिटी 0 आहे, राईट. फायनल वेलोसिटी ओमेगा फायनल, ओमेगा आता आपल्याला ओमेगा दिलेला नाहीये, पण आपल्याला काय दिलंय, फ्रिक्वेन्सी दिली आहे. त्यामुळे ओमेगाला आपल्याला फ्रिक्वेन्सीच्या टर्म मध्ये काढायला लागणार. ओमेगा म्हणजे काय असतो, ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, 2πn, राईट. 2πn फायनल फ्रिक्वेन्सी, राईट, अपॉन 2 इंटू टाइम, राईट. काय येणार मग, 2π फायनल फ्रिक्वेन्सी अपॉन 2 इंटू टी, राईट. हे आलं थिटा. पण आपल्याला थिटा पाहिजे का, नाही, आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्युशन्स पाहिजे, काढायचे, नंबर ऑफ रिव्होल्युशन काढायचे, राईट. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स म्हणजे काय आहे, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स म्हणजे आहे थिटा अपॉन 2π. मग ह्या 2π ला जर आपण ह्या बाजूला घेऊन गेलो, ह्या बाजूला जर आपण घेऊन गेलो, सॉरी, ह्या बाजूला जर आपण घेऊन गेलो तर काय येणार, थिटा अपॉन 2π इज फायनल फ्रिक्वेन्सी अपॉन 2 इंटू टी. हे डायरेक्ट आपल्याला थिटा अपॉन 2π मिळेल, राईट. मग आता हे कसं काढणार, फायनल फ्रिक्वेन्सी काय आहे, 2, इथं दिले बघा, डेटामध्ये दिले, फायनल फ्रिक्वेन्सी आहे 2 अपॉन 2 इंटू टाइम किती आहे रे, टाइम आहे 10 सेकंड्स. ह्या 2 ला हा 2 गेला, थिटा अपॉन 2π किती येणार, थिटा अपॉन 2π आलं 10 रिव्हॉल्युशन्स, राईट. थिटा अपॉन 2π आलं 10 रिव्हॉल्युशन. मग थिटा अपॉन 2π काय आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, राईट. मग आपल्याला ह्यामुळे डायरेक्ट रिव्हॉल्युशन्स मिळाले. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती येणार, 10 रिव्हॉल्युशन्स, राईट. तर आता आपल्याला पहिलं मिळाले, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन मिळाले. आता टाइम फॉर फर्स्ट, पहिल्यांदा आता हे रफ करून घेऊया. हे सगळं रफ करून घेऊया. आता टाइम टेकन फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन काढायचं, राईट. सॉरी, आता आपल्याला टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन काढायचं आहे, राईट. टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन हे कसं काढणार, आता टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन, तर त्यासाठी आपल्याला हे इक्वेशन वापरायला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला सेकंड नंबरचं इक्वेशन वापरायला लागणार आहे. काय आहे ते इक्वेशन, थिटा इज ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, राईट. हे इक्वेशन आहे. आता ह्या इक्वेशन नुसार कसं येणार, तर थिटा फॉर फर्स्ट इज ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन, राईट. टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर, हे असं काढायला लागणार, राईट. आता थिटा फर्स्ट कसं काढणार, तर त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन माहिती आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणजे काय आहेत, थिटा अपॉन 2π, थिटा अपॉन 2π हे आहेत नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. तर आपल्याला टाइम कशासाठी काढायचा आहे, फर्स्ट रिव्हॉल्युशन साठी. त्यामुळे आपल्याला थिटा हा फर्स्ट रिव्हॉल्युशन साठी काढायला लागणार. तर कसं काढणार, थिटा फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन. फर्स्ट रिव्हॉल्युशन म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती येणार, 1 इज इक्वल टू थिटा अपॉन 2π, राईट. मग थिटाची व्हॅल्यू काय येणार, थिटा इज इक्वल टू 2π, राईट. म्हणजे फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन थिटा इज 2π. मग हे जर आपण ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं तर आन्सर काय येणार, थिटा फॉर फर्स्ट किती आहे, 2π इज ओमेगा इनिशियल अँग्युलर वेलोसिटी किती आहे, 0 प्लस
हाफ अल्फा म्हणजे काय असतो ओमेगा अपॉन टी, राईट. डी ओमेगा बाय डी टी म्हणजे अल्फा, आणि टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन हे आपल्याला काढायचं आहे, राईट. तर नंबर थिटा आहे 2π, इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0. आता कसं काढणार, आता टी माहितीये, फ्रिक्वेन्सी माहिती आहे, तर आपण हे डायरेक्टली काढू शकतो. 2π इज इक्वल टू 1/2. ओमेगा म्हणजे काय रे, ओमेगाची व्हॅल्यू माहितीये का, नाही, पण आपल्याला डेटामध्ये काय दिलंय, फ्रिक्वेन्सी. मग ओमेगा म्हणजे काय असतो 2π इंटू फ्रिक्वेन्सी. किती आहे फ्रिक्वेन्सी 2 अपॉन टाइम किती आहे रे, टाइम आहे 10 सेकंड्स, राईट. राईट. आणि आपल्याला काढायचं काय आहे, टाइम फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन हे आपल्याला काढायचं आहे. तर आता कसं होणार, ह्या 2π हा 2π गेला, हे 2 आणि हे 10 इकडे गेले, म्हणजे 2 इंटू 10 अपॉन 2 इज इक्वल टू टाइम टेकन फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर, राईट. या 2 ला हा 2 गेला, तर टी फॉर फर्स्ट सॉरी सो टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन किती येणार रे, 10 सेकंड. हा स्क्वेअर ॲज इट इज. टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर इज 10. मग फर्स्ट रिव्हॉल्युशन करायला किती टाइम लागणार, √10, राईट. सो टाइम टेकन फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन इज √10 सेकंड. आन्सर तिने दिलेला आहे, राईट. आता आता काय काढायचं आपल्याला, टाइम टेकन फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. हे थोडं आता लेंदी जाणार आहे, बघूया. रफ करून घेऊया एकदा. सो आता आपल्याला काय काढायचं आहे, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन अँड लास्ट, म्हणजे टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन आपल्याला काढायचं आहे. टाइम टेकन फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. लास्ट म्हणजे किती वेळ रे, शेवटचं रिव्हॉल्युशन किती आहे, 10th. म्हणजे टाइम टेकन फॉर 10th रिव्हॉल्युशन आपल्याला काढायचं आहे. 10th म्हणजे शेवटचं, लास्ट रिव्हॉल्युशनला आपल्याला टाइम काढायचा आहे, बरोबर. म्हणजेच 10th रिव्हॉल्युशन करायला किती टाइम लागतो हे आपल्याला काढायचं आहे, राईट. म्हणजे 10th रिव्हॉल्युशन काढायला किती टाइम लागतो हे काढायचं. आता हे कसं काढणार, सेम ॲज इट इज. हे इक्वेशन वापरल्यावर आपल्याला 10व्या रिव्हॉल्युशनला किती टाइम लागणार आहे ते येईल, राईट. आता हे कसं काढणार, आता हे आपण डायरेक्ट काढू शकत नाही, कारण 10 रिव्हॉल्युशन आहे, राईट. म्हणजे 1 रिव्हॉल्युशन, 2 रिव्हॉल्युशन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे 10 रिव्हॉल्युशन आहेत, राईट. ह्या 10व्या रिव्हॉल्युशनला किती टाइम लागतो हे आपल्याला काढायचं आहे. मग जर आपण असं केलं तर ह्या पूर्ण 10 रिव्हॉल्युशनला किती टाइम लागतोय, मायनस या 9 रिव्हॉल्युशनला किती टाइम लागतोय, असं जर आपण केलं तर आपल्याला डायरेक्ट ह्या रिव्हॉल्युशनचा टाइम कळेल. तर हे कसं काढणार, टाइम टेकन फॉर 10 रिव्हॉल्युशन्स मायनस टाइम टेकन फॉर 9 रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तेच येणार ना, 10 रिव्हॉल्युशनला किती टाइम लागतोय मायनस 9 रिव्हॉल्युशनला किती टाइम लागतोय. हे जर आपण केलं तर 10व्या रिव्हॉल्युशनला किती टाइम लागतोय हे आपल्याला कळेल. तर आपल्याला सेपरेट दोन्ही काढायला लागणार. म्हणजे टाइम टेकन फॉर 10th रिव्हॉल्युशन इज पहिला फाइंड करायला लागणार, आणि टाइम टेकन फॉर 9th रिव्हॉल्युशन नंतर फाइंड करायला लागणार, राईट. सो आता पहिल्यांदा आपण हे फाइंड करूया, टाइम टेकन फॉर 10th रिव्हॉल्युशन कसं येणार, ह्या इक्वेशन नुसार, नेहमीसारख्या ह्या इक्वेशन नुसार आपल्याला ते फाइंड करायला लागणार. म्हणजे थिटा इज ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, राईट. आता थिटा फॉर 10th रिव्हॉल्युशन कसं काढणार, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज थिटा अपॉन 2π. पण आपल्याला किती रिव्हॉल्युशन साठी काढायचं आहे, 10 रिव्हॉल्युशन साठी, राईट. मग नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती आहेत, 10 इज थिटा फॉर 10th रिव्हॉल्युशन्स अपॉन 2π. म्हणजे थिटा 10 किती येणार रे,
20 पाय, राईट. आता हे कसं काढणार? आता ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. मेन इक्वेशन मध्ये किती येणार? 20 पाय इज ओमेगा इनिशियल अँग्युलर वेलोसिटी किती आहे? 0. म्हणून 0 प्लस हाफ अल्फा म्हणजे काय? ओमेगा अपॉन टी इंटू टाइम फॉर 10 रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर, राईट. आता हे कसं येणार? 20 पाय इज 1/2. ओमेगा म्हणजे काय आहे रे? 2 पाय इंटू एन. फ्रिक्वेन्सी किती आहे? 2 अपॉन टाइम किती आहे? 10 इंटू T10 चा स्क्वेअर, राईट. आता कसं येणार? पायला पाय गेला. 2 10 जा 20, राईट. मग कसं येणार? 10 इज इक्वल टू ह्या 2 ला हा 2 गेला, राईट. 1/10 इंटू T10 चा स्क्वेअर. मग T10 चा स्क्वेअर किती येणार? T10 चा स्क्वेअर इज 100, राईट. सो T10 किती येणार? T10 इज 10, राईट. ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं, मग T10 किती आला रे? 10. मग आपल्याला T10 तर एक मिळालाय, राईट. आता आपल्याला काय काढायचंय? फक्त T9 काढायचंय. मग T9 काढला आणि दोन्हीचा डिफरन्स काढला की आपल्याला 10व्या रिव्हॉल्युशनला किती टाइम लागतोय ते हे कळेल. सो आता T10 निघालाय. T10 किती आलाय? एकदा लिहून घेऊया एकदावर. T10 इज 10. म्हणजे 10 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करायला त्याला 10 सेकंड एवढा टाइम लागतोय, राईट. आता हे एकदा रफ करून घेऊया बाकीचं. मग आपण 9 रिव्हॉल्युशन करायला किती टाइम लागतो हे काढूया. सो मगाशी आपला T10 किती आला होता? T10 इज 10 सेकंड आला होता. म्हणजे 10 रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला 10 सेकंड लागतात. आता 9 रिव्हॉल्युशन करायला किती लागतात ते आपण काढूया. 9 रिव्हॉल्युशन करायला किती लागतात हे आपण काढूया. सेम इक्वेशन नुसार काय इक्वेशन आहे? थीटा इज ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, राईट. आता थीटा फॉर 9 रिव्हॉल्युशनला आणि टाइम फॉर 9 रिव्हॉल्युशनला सेम मगासारखं. आता कसं येणार? थीटा कसं काढणार? तर आपल्याला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इज थीटा अपॉन 2 पाय, राईट. मग थीटा कसा काढणार? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती आहे? 9, कारण आपल्याला 9 रिव्हॉल्युशन साठी काढायचं आहे. इज थीटा अपॉन 2 पाय. थीटा किती येणार? 18 पाय, राईट. सो 18 पाय इज ओमेगा इनिशियल किती आहे? 0 प्लस हाफ अल्फा म्हणजे काय? डी ओमेगा बाय डी टी इंटू टाइम टेकन फॉर 9 रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर, राईट. सो 18 पाय इज 1/2. ओमेगा म्हणजे काय? 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी किती आहे? 2 अपॉन टाइम किती आहे? 10 इंटू टाइम फॉर 9 रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर. सो ह्या पायला हा पाय गेला. 2 9 जा, राईट. आता कसं येणार? 9 हा 2 इकडे जाणार, राईट. 9 इंटू 2 अपॉन 2 आणि हा 10 सुद्धा वरती जाणार इंटू 10 इज इक्वल टू टाइम फॉर 9 रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर. कसं येणार? ह्या 2 ला हा 2 गेला. T9 चा स्क्वेअर इज 90, राईट. म्हणजे टाइम टेकन फॉर 9 रिव्हॉल्युशनला किती काय येणार उत्तर? स्क्वेअर रूट ऑफ 90. आता स्क्वेअर रूट ऑफ 90 कसं काढायचा? तर ह्यासाठी तुम्ही लॉग टेबलचा यूज करा. 90चा स्क्वेअर रूट किती येणार? अप्रॉक्सिमेटली 7चा स्क्वेअर 49, 9चा स्क्वेअर 81. सो 9.5 अप्रॉक्स 9.5 येणार. एक्झॅक्ट आन्सर तुम्ही लॉग टेबल वापरून हे काढा. सो T9 काय येणार? 9.5. सो आपल्याला T10 आला होता 10 सेकंड,
T9 आला 9.5 सेकंड, राईट. सो आता दोन्ही पण मिळाल्यात. तर आता आपण टाइम टेकन फॉर 10व्या रिव्होल्युशन साठी किती टाइम लागतो ते आपण डायरेक्ट काढू शकतो. आता कसं काढणार ते? सो T10 म्हणजे टाइम टेकन फॉर 10व्या रिव्होल्युशनला इज टाइम टेकन फॉर 10 रिव्होल्युशन्स. आपल्याला फक्त या 10वं रिव्होल्युशन करायला किती टाइम लागतो हेच काढायचं आहे. आपण हा टाइम कुठला काढलाय? पूर्ण 10 रिव्होल्युशन काढायला किती टाइम लागतोय, मायनस टाइम टेकन फॉर 9th रिव्होल्युशन. सो ह्यात कन्फ्युज करू नका. T10 दोन्ही सारखं कसं लिहिलंय असं तुम्ही म्हणाल तर हा T10 हा फक्त 10वं रिव्होल्युशन, एकच 10वं रिव्होल्युशन करायला किती टाइम लागतोय हे त्याने विचारले. आणि हे T10 म्हणजे पूर्ण सगळे 10 रिव्होल्युशन करायला किती टाइम लागतोय हे आपण काढले. सो T10 काय आहे? पहिल्यांदा 100 मायनस T10 काय आहे? 10 मायनस T9 काय आहे रे? 9.5. सो अप्रॉक्सिमेटली किती येणार? 9.5, राईट. सो हा आपला फर्स्ट क्वेश्चन झाला. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे क्वेश्चन? कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड ग्रॅमोफोन डिस्क. कॉइन म्हणजे एक ग्रॅमोफोन डिस्क आहे, एक ही ग्रॅमोफोन डिस्क आहे, राईट. आणि त्याच्यावर एक कॉइन आहे, त्यावर एक कॉइन आहे. आणि त्यांच्यामधलं स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय? म्यू एस इज 0.5, राईट. रेडियस ऑफ डिस्क इज 8 सेंटीमीटर. म्हणजे ही डिस्क आहे, राईट. त्याचा रेडियस आहे, त्याचा रेडियस किती आहे? रेडियस किती आहे रे? 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर. मग त्याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करूया. मीटर मध्ये कन्वर्ट केल्यावर काय येणार? 8 into 10⁻⁻² मीटर, राईट. इनिशियली द सेंटर ऑफ कॉइन इज ऍट 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम सेंटर ऑफ डिस्क. म्हणजे इनिशियली कॉइनचा सेंटर हा डिस्कच्या सेंटरच्या 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे कॉइनचा सेंटर आणि डिस्कचा सेंटर यातला डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे, राईट. पुढं काय आहे? ऍट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. म्हणजे आपल्याला काय काढायचं रे? फ्रिक्वेन्सी काढायची, राईट. फ्रिक्वेन्सी काढायची. बाय व्हॉट फॅक्टर? फर्स्ट तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. नंतर काय? बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ऍट द रिम. म्हणजे सेकंड कंडिशन काय दिले त्यांनी? जेव्हा हा कॉइन एज वरती असेल, ऑलमोस्ट ऍट द रिम म्हणजे हा रिम वरती असेल जेव्हा कॉइन, तर तेव्हा फ्रिक्वेन्सी काय येणार हे त्यांनी विचारले. तेव्हा त्यांनी फ्रिक्वेन्सीला N2 म्हणले, फ्रिक्वेन्सीला N म्हणले. आपण पण इथे N लिहूया. तर आपल्याला पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी काढायची आणि नंतर जेव्हा कॉइन हा रिमवर ठेवला जाईल तेव्हाची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. ह्याला आपण N1 म्हणूया आणि आपण ह्याला N2 म्हणूया, राईट. सो फर्स्ट तर आपल्याला N1 काढायचा आहे. कसा काढणार? आता हा जो कॉइन आहे तो आता ही ग्रॅमोफोन डिस्क फिरत आहे. ही ग्रॅमोफोन डिस्क फिरत आहे, त्यामुळं हा कॉइन बाहेर पडायला बघणार, राईट. सो हा बाहेर पडत असताना त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होणार? सेंट्रीफ्युगल फोर्स कुणाला बॅलन्स करणार? स्टॅटिक फोर्सला. स्टॅटिक फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स हा बॅलन्स करणार. त्यामुळं एफ सेंट्रीफ्युगल इज ए फोर्स, स्टॅटिक फोर्स, राईट. ही कंडिशन लक्षात ठेवा. जेव्हा कॉइन ही ग्रामोफोन डिस्कवर ठेवलेली असते तेव्हा स्टॅटिक फोर्स हा सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो. सेंट्रीफ्युगल फोर्स हा स्टॅटिक फोर्सला बॅलन्स करतो. तर सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? mv²/r इज स्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? म्यू इंटू एन, राईट. आता आपल्याला काढायचं काय आहे? फ्रिक्वेन्सी. त्यामुळे ह्या फॉर्म्युला हा जर फॉर्म्युला आपण वापरला तर आपल्याला फ्रिक्वेन्सी नाही मिळणार. त्यामुळे आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्सचं दुसरं व्हर्जन वापरायला लागणार. तर ते काय आहे? सेंट्रीफ्युगल फोर्सचे फॉर्म्युला काय आहे? एफ सेंट्रीफ्युगल इज mv²/r
mr ओमेगा स्क्वेअर आणि तिसरं काय आहे mv स्क्वेअर. आर म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आर म्हणजे काय आहे व्ही बाय ओमेगा. तिसरं व्हर्जन काय आहे एमव्ही ओमेगा. एमव्ही ओमेगा. तर आपल्याला हे व्हर्जन दुसरं व्हर्जन वापरायला लागणार. कारण का, कारण ह्यात रेडियस पण आहे आणि फ्रिक्वेन्सी पण आहे आणि आपल्याला गिव्हन मध्ये रेडियस दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला सेकंड फॉर्म्युला वापरायला लागणार. तर तो फॉर्म्युला काय आहे एम आर ओमेगा स्क्वेअर इज म्यू इंटू एन म्हणजे काय, एन म्हणजे एम जी. राईट. सो एम ला हा एम गेला. आर रेड आता डायरेक्ट ओमेगा आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची, त्यामुळे ओमेगा म्हणजे काय 2πn म्हणजे आर. फ्रिक्वेन्सी काढायची असल्यामुळं ओमेगाला आपल्याला इथून घालवायला लागणार, कारण ओमेगा मध्ये फ्रिक्वेन्सी आहे ना. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2πn. राईट. यात फ्रिक्वेन्सी येते त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागणार. चा स्क्वेअर इंटू म्यू इंटू जी. राईट. सो रेडियस त्याचा स्क्वेअर केल्यावर काय येणार इंटू 4π स्क्वेअर एन स्क्वेअर म्यू इंटू जी. राईट. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि आन्सर काढूया. रेडियस काय आहे 8 इंटू 10⁻⁻² इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर इज इक्वल टू म्यू. म्यू काय आहे रे, म्यू आहे 0.5 आणि जी काय आहे, जी म्हणजे त्याने गिव्हन मध्ये दिले बघ, क्वेश्चन मध्ये दिले, जी म्हणजे पाय स्क्वेअर आहे. राईट. सो ह्या पाय स्क्वेअरला हा पाय स्क्वेअर गेला. आता एन स्क्वेअर काय येणार, हे सगळं खाली जाणार 0.5 अपॉन 8 इंटू 10⁻² इंटू 4 इंटू 4. राईट. सो एवढंच, या 3 टर्म खाली जाणार. राईट. आता काय येणार 0.5 हा 10⁻² वर गेल्यावर 10⁻² अपॉन 8 4 जा 32. राईट. सो हे काय येणार 80 80 येणार. राईट. अपॉन 32. सो हे काय येणार 8 10 जा आणि 8 4 जा. राईट. सो हे केल्यावर काय येणार 4 2 जा 8 2 4 2.4 आलं. सो हे काय आलं आपल्याला एन स्क्वेअर आला. एन स्क्वेअर आला 2.4. सो एन काय येणार अप्रॉक्सिमेटली 1 पॉइंट समथिंग. सो हे आपण तुम्ही लॉग टेबल न काढा. हे अप्रॉक्सिमेटली आन्सर जर तुम्ही बोर्डच्या एक्झाम मध्ये लिहिलं तर त्यांनी रॉंग देणार. त्यामुळं हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा लॉग टेबल वापरून. तर त्यांनी हे दिलेला आन्सर रॉंग आहे, त्याने टेक्स्टबुक मध्ये दिलेला आन्सर रॉंग आहे, ते वेगळंच काहीतरी आन्सर येते. त्यामुळं तुम्ही हे स्वतःहून करून बघा आणि फ्रिक्वेन्सीचा आन्सर काढा. तर दुसरा क्वेश्चन काय दिलाय त्यांनी हे पहिल्यांदा रफ करूया सगळं. हे रिलेशन असू दे, कारण हे रिलेशन आपल्याला सेकंड इक्वेशन साठी लागणार आहे. तर त्याने काय विचारले, इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ऍट द रिम. जर कॉइन हा रिम वरती ठेवला, जर हा रिम वरती ठेवला तर चेंज काय होणार रे, चेंज फक्त रेडियस होणार. कारण हा कॉइन ह्या रिम वरती आल्यावर हे जे पाय डिस्टन्स होतं ते आता किती होणार 8 सेंटीमीटर होणार. राईट. कारण तो डिस्कचा रेडियस आहे ना, त्यामुळे डिस्टन्स म्हणजे रेडियस आणि फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन जर आपल्याला मिळालं तर आपण हे डायरेक्टली काढू शकतो. तर काय होतं रिलेशन, म्हणजे हे आर ओमेगा म्हणजे काय 4π स्क्वेअर एन स्क्वेअर इज म्यू इंटू जी. ह्यातनं फ्रिक्वेन्सी आणि रेडियस मधलं रिलेशन काय येणार n2 स्क्वेअर अपॉन n1 स्क्वेअर इज R1 अपॉन R2. असं काय आलं, कारण फ्रिक्वेन्सी ही रेडियस जर इकडे गेली तर ती डिनॉमिनेटर मध्ये जाणार ना, त्यामुळे फ्रिक्वेन्सी हे रेडियसला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार. तर काय येणार n2 स्क्वेअर अपॉन n1 स्क्वेअर इज R1 अपॉन R2. तर n2 स्क्वेअर आपल्याला काढायचं काय n2 स्क्वेअर n2 काढायचं आहे, त्यामुळे n1 काय दिलाय त्याने 2.5 दिलाय, पण ते आन्सर रॉंग आहे. त्यामुळे जर आपण
येतंय का बघण्यासाठी जर ऍज इट इज 2.5 घेतलं तर त्या स्क्वेअर काय असतो 6.25, राईट. R1 किती आहे? R1 काय होतं पाय सेंटीमीटर, म्हणजे पाय इंटू 10⁻⁻². आणि R2 काय आहे? आता हा कॉइन ह्या रिम वरती ठेवलाय त्यामुळे त्याचा रेडियस काय होणार 8 सेंटीमीटर, म्हणजे 8 इंटू 10⁻². सो हे 10⁻², हे 10⁻² जाणार. सो N2 स्क्वेअर इज पाय ऍज इट इज, हा 6.25 तिकडे गेल्यावर वर जाणार. पाय इंटू 6.25 अपॉन 8, राईट. आता हे सॉल्व्ह करायला लागणार. जर 6.25 ला आपण ऍज इट इज ठेवलं, कारण का जर आपण हे स्क्वेअर रूट घेतलं आपल्याला N2 काढायचा आहे ना, त्यामुळे आपल्याला नंतर स्क्वेअर रूट घ्यावा लागणार आहे. त्यामुळे 6.2 ला आपण ऍज इट इज ठेवलं तर त्या स्क्वेअर रूट 2.5 येणार. त्यामुळे आपण 6.25 ला ऍज इट इज ठेवूया. पाय म्हणजे काय आहे 3.1. जर आपण पाय न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर काय होते का बघूया. नाही काय, सॉरी, तसं काय करायला नको. 6.25 ला आपण ऍज इट इज ठेवूया. पाय म्हणजे काय आहे 3.14 अपॉन 8. सो ह्याचा आणि ह्याचं डिव्हिजन केलं तर काय येणार 3 1 जा 3, 5 सॉरी 3 2 जा 6, 2.6 असं काहीतरी आन्सर येणार. तुम्ही हे लॉग टेबल न सॉल्व्ह करा तर काय येणार 6.25 अपॉन 2.6 अप्रॉक्सिमेटली. हे अप्रॉक्सिमेटली आन्सर आहे, पण जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली लिहिलं तर ते रॉंग देणार. त्यामुळे तुम्ही हे लॉग टेबल वापरून नीट सॉल्व्ह करा. मी इथं फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय, राईट. तर ह्याचा आन्सर काय येणार अप्रॉक्सिमेटली 3 पॉईंट समथिंग येणार. सो N2 स्क्वेअर इज 3 पॉईंट समथिंग, म्हणजे N2 काय येणार 1.9 समथिंग असं काहीतरी येणार. हे तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतःहून करा आणि हे आन्सर फाइंड करा. तर त्यांनी हे दिलेला आन्सर रॉंग येते, हे पण आन्सर रॉंग येते. त्यामुळं तुम्ही हे स्वतःहून आन्सर काढा आणि आन्सर काढा, तुमचा आन्सर राईट येईल या कन्सेप्ट वापरून. त्याने दिलेला आन्सर म्हणजे चुकीचं आहे ते आन्सर. त्यामुळे तुम्ही स्वतःहून हे कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर काढा. फक्त मी इथं कन्सेप्ट सांगितली आहे, राईट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. Part of racing track is to be designed for a curvature 72 meter. Curvature म्हणजे काय? Radius is 72 meter, right? We are not recommending the vehicles to drive faster than 216 km/h, right? म्हणजे त्याने काय दिलंय इथं त्याने दिलंय मॅक्सिमम वेलॉसिटी किती दिले 216 km/h. ही मॅक्सिमम वेलॉसिटी का आपण म्हटलं, कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये दिले बघा ना, वी आर नॉट रेकमेंडिंग टू व्हेकल्स टू ड्राईव्ह फास्टर दॅन, म्हणजे 216 पेक्षा फास्ट जायला त्यांनी रिकमेंड करत नाहीये. त्यामुळं ही मॅक्सिमम वेलॉसिटी, ह्याच्या पुढे जाऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही मॅक्सिमम वेलॉसिटी आहे किती आहे 216 km/h. आता हे km/h आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करावं लागणार, कारण का इथं मीटर आहे त्यामुळे आपल्याला सगळं त्या युनिट मध्ये करावं लागणार. तर ते कसं करायचं असतं 216 ला km/h मीटर पर सेकंड करताना 5/18 न मल्टिप्लाय करावं लागतं. 5/18 किती येणार मग 18 1 जा 2 जा, राईट. तो आन्सर काय येणार 60. मॅक्सिमम वेलॉसिटी किती येणार 60 मीटर पर सेकंड. पुढे काय दिले बघूया. विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड. अँगल विचारला. अँगल म्हणजे काय थिटा आपल्याला काढायचा आहे. बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज विथ रिस्पेक्ट टू इनर एज इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे हाईट काढायची आहे. बाय व्हॉट हाईट म्हणजे हाईट काढायची आपल्याला, राईट. सो एवढं आपल्याला काढायचं. आपल्याला डेटा तरी मिळालाय. सो आता आपण काढूया. मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो फॉर बँकिंग ऑफ रोड त्यांनी दिलंय. सॉरी, मॅक्सिमम वेलॉसिटी फॉर्म्युला काय असतो व्ही मॅक्स इज अंडर रूट आर जी ब्रॅकेट मध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस काय आहे स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा. हा कशाचा फॉर्म्युला आहे
मॅक्सिमम व्हेलॉसिटी इन बँकिंग ऑफ रोड, राईट. हा फॉर्म्युला आहे. तर आता ह्या फॉर्म्युलामध्ये जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय आन्सर येणार, आर जी ॲज इट इज. त्यांनी तर म्यूएसचा काय उल्लेख केलाय का, त्यामुळे स्टॅटिक फ्रिक्शन हे झिरो आहे, त्याने फ्रिक्शनच कन्सिडर केलेलं नाहीये, त्यामुळे फ्रिक्शन काय येणार, झिरो. तर फ्रिक्शनला आपण इथं झिरो ठेवलं, इथं झिरो ठेवलं, इथं झिरो ठेवलं तर काय येणार, टॅन थिटा प्लस झिरो काय येणार, टॅन थिटा. सो आर जी टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यूएस इंटू टॅन थिटा. पण म्यूएस काय आहे, झिरो, त्यामुळे खालची टर्म 1 येणार, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 1 येणार. सो टॅन थिटा अपॉन 1 म्हणजे काय, टॅन थिटा, राईट. सो ह्याचा आन्सर काय येणार, व्ही मॅक्स इज आर जी टॅन थिटा. असं का आलं, कारण इथं स्टॅटिक फ्रिक्शन हे झिरो होतं, कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये फ्रिक्शनचा उल्लेखच केला नव्हता, त्यामुळं फॉर्म्युला येणार व्ही मॅक्स इज आर जी टॅन थिटा. आपल्याला काढायचं काय आहे, अँगल काढायचा आहे, म्हणजे टॅन थिटा काढायचा आहे, त्यामुळे आपण ह्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊया. कसं बाहेर घेणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. व्ही मॅक्स चा स्क्वेअर इज आर जी टॅन थिटा, राईट. आपल्याला काय काढायचंय, टॅन थिटा, म्हणून टॅन थिटाला ऍज इट इज ठेवूया. टॅन थिटा इज व्ही मॅक्स चा स्क्वेअर अपॉन आर जी, राईट. व्ही मॅक्स किती आहे, 60 चा स्क्वेअर, 60 इंटू 60 अपॉन 72, रेडियस 72 आहे ना, आणि जी किती आहे, जी इज 10, राईट. काय येणार, एक झिरोला हा एक झिरो गेला, सो येणार काय, 360 अपॉन 72. सो हे डिव्हिजन केलं काय येणार, 72 5 जा, राईट. 72 5 जा 360. सो टॅन थिटा काय येणार, टॅन थिटा इज 5. सो थिटा काय येणार, टॅन इनवर्स ऑफ 5, म्हणजे किती, लॉग टेबल मध्ये बघा किती येणार, 78.69 डिग्री. त्याने आन्सर दिले बघा, तेच आन्सर आहे, टॅन इनवर्स ऑफ 5. आता आपल्याला आणि काय काढायचं आहे, हाईट काढायची आहे. आता हाईट कशी काढणार, बाय व्हॉट हाईट विल द आउटर एज विथ रिस्पेक्ट टू इनर एज इफ द ट्रॅक इज 10 सेंटीमीटर वाईड. आता दोन ट्रॅक आहेत आणि दोन ट्रॅक मध्ये अँगल किती काढलाय आपल्याला, दोन ट्रॅक मधला अँगल आलाय 78 डिग्री, म्हणजे हा एक ट्रॅक आहे इनर ट्रॅक, कलर बदलूया. आता इनर ट्रॅक आहे आणि आउटर ट्रॅक म्हणजे बाहेरचा ट्रॅक, यांच्यातला अँगल किती आलाय, अँगल आहे 78 डिग्री, 78.69 डिग्री. हा दोन ट्रॅक मधला आपला अँगल आलाय, राईट. सो आपल्याला काढायचं काय आहे, हाईट काढायची, म्हणजे ही हाईट आपल्याला काढायची, दोन ट्रॅक मधील हाईट काढायची आहे. कधी, इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड, म्हणजे हा जो इनर एज, इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड, म्हणजे हा जो ट्रॅक आहे हा 10 मीटर वाईड असेल, तेव्हा या दोन्हीतली हाईट किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता कसं काढणार, हा अँगल आहे बरोबर, आपल्याला एच काढायचा आहे. सो जर आपण जर साइन कॉम्पोनंट घेतला, साइन का घ्यायचा, कारण साइन जर कॉम्पोनंट घेतला तर साइनची साइन अँगल म्हणजे काय असतं, अपोजिट साइड म्हणजे एच येणार, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो जर आपण साइन कॉम्पोनंट घेतला तरच आपल्याला फॉर्म्युलामध्ये हाईट येणार, त्यामुळे आपण कॉस कॉम्पोनंट घेऊ शकत नाही, कारण साइन जर घेतला तरच त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला एच येणार. सो अँगल किती आहे, साइन 78.69 डिग्री इज हाईट एच अपॉन 10. सो हाईट काय येणार, 10 साइन 78.69 डिग्री, 69 डिग्री. आता साइन 78.69 किती येणार, तर तुम्ही लॉग टेबल वापरून जर हे बघितलं तर ते 0.98 येणार, राईट, इंटू 10. तर हाईट किती येणार, 9.8 मीटर, राईट. सो प्लीज तुम्ही हे लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा, कारण असं व्हिडिओमध्ये मी दाखवू शकत नाही कसं लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करायचं, त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःहून लॉग टेबल वापरून हे सॉल्व्ह करा आणि तिथं लॉग टेबलचे कॅल्क्युलेशन सगळे मांडा आणि हे सॉल्व्ह करा, तुम्हाला ऍज इट इज आन्सर मिळेल. सो प्लीज तेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतःहून करा. नेक्स्ट क्वेश्चन, द रोड इन द क्वेश्चन 14
इज कन्स्ट्रक्टेड म्हणजे 14व्या क्वेश्चन ऍज इट इज घेतला आणि तो कन्स्ट्रक्ट केला ऍज पर द रिक्वायरमेंट्स. द कोएफिशियंट ऍज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल ऑन दिस रोड इज 0.8. म्हणजे इथं त्याने स्टॅटिक फ्रिक्शन दिलंय म्हणजे म्यू एस इज 0.8. म्हणजे मागच्या क्वेश्चन मध्ये त्याने फ्रिक्शन दिलेलं नव्हतं. आता क्वेश्चन असा दिला की 14व्या क्वेश्चन मधला रोड असा कन्स्ट्रक्ट केला की त्यातलं स्टॅटिक फ्रिक्शन हे 0.8 आहे. देन विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट म्हणजे काय? व्ही मिनिमम म्हणजे मिनिमम वेलोसिटी किती असेल असं त्यांनी विचारले. राईट. म्हणजे ऍज इट इज मागचा डेटा कॉपी करायचा आहे आणि व्ही मिनिमम काढायचा आहे. राईट. बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सेड इन दिस केस. म्हणजे व्ही मॅक्सिमम पण काढायचा आहे. म्हणजे जर स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला दिला असेल देन बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट म्हणजे मॅक्सिमम स्पीड लिमिट एक्सिड्स इन द केस म्हणजे अप्पर स्पीड लिमिट कितीनं वाढेल असं त्यांनी विचारले. सो मागचा डेटा काय होता? मागचा डेटा एकदा चेक करूया. रेडियस होती 72 मीटर. रेडियस इज 72 मीटर. हा मागचा डेटा होता. आता व्ही मॅक्सिममचा फॉर्म्युला काय असतो? मॅक्सिमम साठी इज स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा. राईट. सो मागच्या क्वेश्चन मध्ये आपण टॅन थिटा काढला होता. टॅन थिटा काय होता? बहुतेक 5 होता. एकदा चेक करूया. टॅन थिटा काय होता? राईट. टॅन थिटा काय होता? 5 होता. राईट. सो कसं येणार? टॅन थिटा आहे 5. आता टॅन थिटा माहिती आहे, म्यूएस त्यांनी दिलाय. म्यूएस काय आहे? म्यूएस इज 0.8. रेडियस पण दिले, रेडियस इज 72 मीटर. रेडियस पण दिले आणि ग्रॅव्हिटेशन जी म्हणजे काय? जी म्हणजे 10 हे आपल्याला माहिती आहे. सो डायरेक्ट हे टाका ह्याच्यामध्ये आणि सॉल्व्ह करा. आर जी काय येणार? आर काय आहे? 72 इंटू 10. टॅन थिटा इज 5 प्लस म्यूएस. 5 प्लस 0.8 5.8 अपॉन 1 मायनस 5 इंटू 0.8. सो प्लीज हे लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा आणि हे आन्सर काढा. कारण हे सॉल्व्ह करण्यात काही पॉईंट नाहीये इथं. सो प्लीज तुम्ही हे लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा. कारण हे जर असं काढत गेलो तर अप्रॉक्सिमेटली आपल्याला उत्तर येणार आणि ते चुकल्यासारखं वाटणार. त्यामुळे आपण तुम्ही लॉग टेबल वापरून हे सॉल्व्ह करा. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन डेटा सगळा कन्सेप्ट सांगितले तुम्हाला. प्लीज हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा. व्ही मिनिमम काय येणार? मिनिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो? आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस इंटू टॅन थिटा. फक्त साइन रिव्हर्स करायचे व्ही मॅक्सिमम आणि व्ही मिनिमम साठी फक्त साइन रिव्हर्स करायचे आणि डेटा ऍज इट इज वापरायचा. सो व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करा आणि आन्सर काढा. प्लीज तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर फाइंड करा. सो हे त्यांनी दिलेलं आन्सर रॉंग आहे. दुसरं नो अप्पर लिमिट ॲज द रोड इज बँक्ड फॉर थिटा इज ग्रेटर दॅन 25 हे आन्सर रॉंग आहे. हे आन्सर निघू शकते जर आपण ह्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर. सो हे प्लीज तुम्ही स्वतःहून करा. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग अ स्टंट a cyclist considered to be particle is undertaking horizontal circles inside a cylindrical way. म्हणजे सिलेंड्रिकल एक वेल आहे. राईट. सिलेंड्रिकल वेल आहे. ड्युरिंग अ स्टंट अ सायक्लिस्ट इज अंडरटेकिंग हॉरिझॉन्टल सर्कल्स. म्हणजे इथे एक सायक्लिस्ट असेल तो हॉरिझॉन्टल सर्कल्स करतोय सिलेंड्रिकल वेल ऑफ रेडियस. म्हणजे ही जी सिलेंड्रिकल वेल आहे त्याची रेडियस किती आहे? 6.05 मीटर. राईट. इफ द नेसेसरी फ्रिक्शन कोएफिशियंट इज 0.5. फ्रिक्शन कोएफिशियंट म्हणजे काय? म्यू एस इज 0.5. कोणाच्यातलं फ्रिक्शन? हा सायक्लिस्ट आणि ह्या सिलेंड्रिकल वेलचा सरफेस यांच्यातलं फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे? 0.5. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन. मिनिमम स्पीड म्हणजे व्ही मिनिमम. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन म्हणजे व्ही मिनिमम आपल्याला काढायचं.
mass of the artist is 50 kg. Mass of artist is 50 kg, right? If he increases the speed by 20%, म्हणजे त्यानं व्हेलॉसिटी ही 20% न इन्क्रीज केली, व्हेलॉसिटी 20% ने इन्क्रीज केली, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू काय येणार त्या केसमध्ये. सो आपल्याला दोन काढायचे आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला व्ही मिनिमम काढूया. पहिल्यांदा व्ही इन मिनिमम. तर व्ही मिनिमम साठी फॉर्म्युला काय असतो? मॉथ मध्ये व्ही मिनिममचा फॉर्म्युला काय असतो? स्क्वेअर रूट आर जी बाय म्यू. हे फॉर्म्युला तुम्ही प्लीज पाठ करा. व्ही मिनिममचा फॉर्म्युला असतो आर जी बाय म्यू. आर काय आहे? 6.05. जी काय आहे? 10. म्यू काय आहे? 0.5. राईट. सो आपण एक इथं 0 दिला तर काय येणार? 605 गुणिले 10 अपॉन 50. राईट. सो 10 5 50. हे जर डिव्हिजन केलं तर वर काय येणार? 1 to 1. राईट. सो आन्सर काय येणार? 11. सो व्ही मिनिमम काय येणार? 11. सो त्याच्याची मिनिमम वेलोसिटी काय असली पाहिजे? 11 मीटर पर सेकंड. म्हणजे त्यापेक्षा जर त्यानं कमी वेलोसिटी केली तर तो खाली पडणार. त्याची मिनिमम वेलोसिटी 11 असली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्तच असली पाहिजे, कारण ही मिनिमम वेलोसिटी आहे. आणि त्यापेक्षा जर वेलोसिटी कमी आली तर तो सायकलिस्ट खाली पडू शकतो. त्यामुळे ही मिनिमम वेलोसिटी त्याने मेंटेन केली पाहिजे. दुसरा प्रश्न काय आहे? इफ ही इन्क्रीज स्पीड बाय 20%, म्हणजे त्यानं व्हेलॉसिटी 20% न इन्क्रीज केली, देन त्या केसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असणार? फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असणार? तर फोर्स ऑफ फ्रिक्शन हा कोणावरच डिपेंड नसतो. ह्याची जर व्हेलॉसिटी जर आपण वाढवली ह्या सायकलिस्टची, तर फ्रिक्शनल फोर्स हा सेमच असतो. त्यामुळं व्हेलॉसिटी वाढवून फ्रिक्शनवर काहीच फरक पडत नाही. त्यामुळे फॉर्म्युला काय असतो फ्रिक्शनचा? mg. राईट. सो मास काय आहे? मास आर्टिस्टचं मास त्याने दिलंय 50 इंटू जी काय आहे? 10. सो आन्सर काय येणार? 500. काय काढायचं आपल्याला? फ्रिक्शन. सो काय येणार त्यांच्यातलं? फ्रिक्शन फोर्स 500 न्यूटन. राईट. सो आपल्याला हा फ्रिक्शनल फोर्स येणार. कारण व्हेलॉसिटी जर आपण वाढवली तर त्याचा फ्रिक्शनवर काहीच परिणाम होत नाही. फ्रिक्शन ऍज इट इज राहतं शेवटपर्यंत, तुम्ही किती व्हेलॉसिटी वापरा. त्यामुळं हे जर आपण वाढवलं तर फ्रिक्शनवर काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आपण ऍज इट इज फ्रिक्शनचा फॉर्म्युला वापरणार. फ्रिक्शन म्हणजे काय? mg. mg इज 50 इंटू 10 इज 500. राईट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे? अ पेंडुलम इज consisting of massless string of length 20 centimeter and tiny bob of mass 100 gram is set up as conical pendulum. म्हणजे एक पेंडुलम आहे आणि त्याला मासलेस स्ट्रिंग आहे आणि त्याला खाली एक टायनी बॉब जोडलेला आहे. राईट. आणि तो काय परफॉर्म करतोय? कोनिकल पेंडुलम कसा परफॉर्म करतो? हा असा बॉब इकडे गेला आणि हा असा गोल राऊंड परफॉर्म करणार. कोनिकल पेंडुलम असं परफॉर्म करत असतो. ही बॉबची काय? ही बॉब एकच मिनिट, हे जरा व्यवस्थित लाईन मारूया आपण. ही बॉबची काय येणार? ही बॉबची लेंथ एल असणार. राईट. हा काय असणार? कोनिकल पेंडुलम एक सर्कल परफॉर्म करतो, त्यामुळे ही काय असणार? रेडियस आर आणि हा अँगल थिटा असणार. राईट. सो असा सेटअप आहे कोनिकल पेंडुलमचा. तर त्याची लेंथ किती आहे? लेंथ इज 20 सेंटीमीटर. म्हणजे काय? मीटर मध्ये कन्वर्ट करूया. 20 इंटू 10⁻⁻² मीटर. राईट. नेक्स्ट काय दिले? मास म्हणजे ह्या बॉबचं मास किती दिले? मास इज 100 ग्रॅम. राईट. सो ग्रॅम्स आपल्याला केजी, सगळे SI युनिट मध्ये आहेत ना, त्यामुळे आपल्याला केजी मध्ये केलं पाहिजे. कसं करणार? 100 इंटू 10⁻³ kg.
राईट. म्हणजे काय येणार 10⁻² इंटू 10⁻³ इज 10⁻⁻1 राईट. सो मास काय येणार 10⁻⁻1 kg. झाला, एवढा डेटा दिलाय. इट्स बॉब इज नाव परफॉर्म 75 रिव्हॉल्युशन पर मिनिट. आता ह्या युनिटवरनं आपल्याला लक्षात आलं पाहिजे 75 रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजे हे काय दिलंय फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज 75 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. आता आपण सगळे SI युनिट मध्ये केले त्यामुळे पर मिनिटचं आपल्याला पर सेकंड मध्ये करायला कसं करणार. तर रिव्हॉल्युशन पर मिनिटचं रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये करताना किंवा हर्ट्स मध्ये करताना डिवायडेड बाय 60 करायचं राईट. सो हे काय येणार 5/15 5 15 4 RPS रिव्हॉल्युशन पर सेकंड. सो एवढा डेटा दिलेला आहे. तर आपल्याला काढायचं काय आहे कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे डेल्टा चेंज काढायचं आहे ना. इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज क्वेश्चन. सो एवढं आपल्याला काढायचंय. कसं काढणार आता. सो फर्स्ट आपण कायनेटिक एनर्जी काढू. कायनेटिक एनर्जी. सो हा बॉब काय पण परफॉर्म करतोय रोटेशनल मोशन. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो कायनेटिक एनर्जीचा 1/2 I ओमेगा स्क्वेअर राईट. सो इथं जर आपल्याला I मिळाला ओमेगा मिळाला तर आपण हे डायरेक्ट काढू शकतो. कसं काढणार तर ओमेगासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली. ओमेगा काढण्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली. तर फ्रिक्वेन्सी काय आहे 5/4. तर ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो ओमेगा इज 2πn राईट. सो त्यामध्ये आपल्याला एन मिळू शकतो. सो ओमेगा आपण काढू शकतो. आय कसं काढणार आयचा फॉर्म्युला असतो I इज mr² राईट. आय इज मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो mr². एम दिलाय आपल्याला. फर्स्ट आपण आय काढून घेऊया. एम काय आहे 10⁻⁻1 kg 10⁻⁻1 इंटू रेडियस. आता रेडियस कशी काढणार हा मोठा विषय आहे. रेडियस कशी काढणार आपल्याला लेंथ दिली. आपल्याला त्यांनी लेंथ दिली पण आपल्याला काढायचं काय आहे आपल्याला रेडियस काढायची. आता कशी काढणार तर रेडियस काढण्यासाठी फर्स्ट तर एक क्वेश्चन मध्ये एक चूक आहे. त्यांनी आन्सर मध्ये कॉस थिटा इज 0.8 दिले पण ते आन्सर मध्ये नसून ते गिव्हन मध्ये दिलंय. त्यांनी गिव्हन काय आहे कॉस थिटा इज एकच मिनिट कॉस थिटा इज 0.8 दिलाय त्यांनी राईट. सो आता कॉस थिटा 0.8 दिलाय मग आपण ह्याचा जर आपण आपल्याला रेडियस काढायचा आहे. सो या थिटाचा आपण जर साइन कॉम्पोनंट घेतला. साइन कॉम्पोनंट काय असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजे जर आपण साइन थिटा जर घेतला साइन थिटा काय असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस लेंथ. सो आपल्याला ह्यातनं रेडियस मिळू शकते कारण आपल्याला लेंथ माहिती आहे आणि कॉस थिटा दिलाय पण आपल्याला पाहिजे काय आहे साइन थिटा. जर आपण कॉस कॉम्पोनंट घेतला असता तर कॉस कॉम्पोनंट घेतला असता तर ऍडजस्टंट साइड घ्यायला लागली असती त्यामुळे त्यात रेडियस आला नसता. त्यामुळे आपण काय घेतला साइन कॉम्पोनंट घेतला. साइन कॉम्पोनंट घेतला तरच आपल्याला त्यामध्ये रेडियस मिळणार. त्यामुळेच आपण साइन कॉम्पोनंट घेतला. तर आपण आता साइन थिटा कसं फाइंड करणार तर त्यांनी काय दिले कॉस थिटा इज 0.8 राईट. तर आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज काय 1 राईट. सो साइन स्क्वेअर आपल्याला काय काढायचं आहे साइन थिटा. सो साइन स्क्वेअर थिटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा राईट. सो साइन स्क्वेअर थिटा काय येणार 1 मायनस कॉस थिटा काय आहे 0.8. 0.8 चा स्क्वेअर काय 0.64 राईट. सो 1 मायनस 0.64 काय 0.36 राईट. सो साइन स्क्वेअर थिटा काय आला 0.36 म्हणजे साइन थिटा काय येणार स्क्वेअर रूट घेतलं तर 0.6 राईट. सो साइन थिटा पण मिळाला लेंथ पण माहिती आहे. सो आपण आता रेडियस काढू शकतो. तर आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. साइन थिटा काय आहे 0.6 इज रेडियस. रेडियस काय आहे रे रेडियस तर काढायचे आहे आपल्याला राईट. लेंथ काय आहे 20 इंटू 10⁻⁻².
2. सो रेडियस काय येणार 20 इंटू 0.6 इंटू 10⁻⁻². सो रेडियस काय येणार 20 इंटू 0.6 इज 12 इंटू 10⁻². सो आपल्याला रेडियस पण आता मिळाली. सो आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे आय इज mr². राईट. एम काय आहे 10⁻⁻1 त्याने गिव्हन दिलंय. आता रेडियस पण मिळाले. काय येणार रेडियसचा स्क्वेअर 12 गुणिले 10⁻²चा स्क्वेअर काय येणार 144. 12चा स्क्वेअर 144. 10⁻²चा स्क्वेअर काय येणार 10⁻⁻4. हा आपल्याला आय मिळाला. सो आय ची व्हॅल्यू ऍज इट इज इथं सबस्टिट्यूट करूया. काय येणार 1/2. एकच मिनिट. 1/2 आणि आय काय आहे आय इज 10⁻⁻1 इंटू 144 इंटू 10⁻⁻4. सो आता आपल्याला काय काय मिळालंय आय मिळाला 1/2 मिळाला. आता आपल्याला ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करायला लागणार. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू कशी फाइंड करणार. आता ओमेगा म्हणजे काय असतो ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. राईट. पण ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2πn. त्यामुळे आपल्याला त्यात फ्रिक्वेन्सी मिळू शकते. तर ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2π सॉरी 2πn चा स्क्वेअर. राईट. सो आता पुढे काय येणार कलर चेंज करूया. एकच मिनिट. वन अपॉन 2 इंटू 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻4 किती येणार 10⁻⁻5 येणार. राईट. 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻4 इज काय 10⁻⁻5 आणि 144 ऍज इट इज 144 ला ऍज इट इज लिहायला लागणार 144. राईट. इंटू 2πn चा स्क्वेअर काय येणार 2πn चा स्क्वेअर इज काय 2πn चा स्क्वेअर इज 4π² इंटू n². राईट. काय येणार 4π² इंटू n². राईट. सो आपल्याला आता सगळ्या व्हॅल्यू मिळाल्यात. आपण डायरेक्ट आता कायनेटिक एनर्जी काढू शकतो. एकच मिनिट हे पेन असा का होतोय 4π² n². राईट. सो आता हे जर आपण वापरलं तर आपण डायरेक्ट कायनेटिक एनर्जी काढू शकतो. कशी काढणार आता कायनेटिक एनर्जी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर काढा. 1/2 इंटू 10⁻⁻5 इंटू 142 हे ऍज इट इज लिहून घेऊया 10⁻⁻5 इंटू 144. राईट. इंटू 4 इंटू π² किती असतो π² त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलाय π² इज 10. राईट. इंटू n² फ्रिक्वेन्सी किती आहे 5/4. 5/4 चा स्क्वेअर किती 25 अपॉन 16. राईट. सो याचं आता डायरेक्ट व्हॅल्यू आपण काढूया 16 9 जा किती 144. राईट. सो 16 9 जा 144 आणि 2 जा 4. राईट. सो आता हे आन्सर काढूया कसं येणार 9 2 जा 18. 18 इंटू 10 180 इंटू 25 180 इंटू 25. कलर चेंज करूया 180
180 into 25 into 10 raised to minus 5 into 10 raised to minus 5 as it is, right? सो आता कसं येणार हे आता मल्टिप्लिकेशन करा 0 राईट. सो 25 8 जा 0 20 25 1 जा 25 plus 20 is 45 into 10 raised to minus 5 येणार, राईट. सो दॅट इज इक्वल टू 45 into 10 raised to 2 into 10 raised to minus 5, right? So 10 raised to 2 into 10 raised to minus 5 किती येणार 10 raised to minus 3 into 45, right? So याचा आन्सर काय येणार 0.045. तर ही काय आली आपली कायनेटिक एनर्जी. एनर्जीचं युनिट काय असतं जूल, राईट. सो त्यांनी हे आन्सर पण चुकीचं दिलेलं आहे. टेक्स्टबुक मध्ये बरेच आन्सर चुकीचे दिलेले आहेत. तर ह्याचं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार कायनेटिक एनर्जी उत्तर काय येणार कायनेटिक एनर्जी इज 0.045. आता आपल्याला काय काढायचं आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायचं आहे. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. सो एकदा हे एक आपण रफ करून घेऊया बाकीचं. तर कलर पण चेंज करूया. आपल्याला काय काढायचं आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे डेल्टा पीई हे आपल्याला काढायचं. सो आता चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कसं काढणार तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला आपल्याला पहिला माहित पाहिजे. काय आहे फॉर्म्युला तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज mgh. हा चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. तर आता हे आपण आन्सर कसं फाइंड करणार हा फॉर्म्युला तुम्ही पॉट करा. तर एम त्याने दिलाय मास त्याने बॉबचा मास दिलेला आहे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी. मास काय आहे एम इज 100 ग्रॅम 100 ग्रॅम दिलाय. तर आपण त्याला केजी मध्ये कन्वर्ट केलंय काय आहे 10 raised to minus 1 kg. सो आपल्याला मास माहितीये. आता जी पण माहितीये जी म्हणजे काय असतो जी इज 10 आणि फक्त आपल्याला आता काय काढायला लागणार आहे एच आपल्याला काढायला लागणार एच. आता एच कसा काढणार एच आपल्याला ह्या कंडिशन मिळणार आहे. ह्या डायग्रामचा यूज करून आपल्याला एच काढायला येणार आहे. तर कसं काढणार आता हा काय आहे ही लेंथ एल आहे म्हणजेच ही लेंथ काय आहे ही लेंथ पण एल आहे, राईट. सो थोडा हँग होतोय हा पे एकदा चेक करूया आपण एकच मिनिट. सो ही काय आहे ही आपली लेंथ एल आहे, राईट. ही पूर्ण लेंथ एल आहे आणि हा कॉम्पोनंट काय आहे सॉरी एकच मिनिट. हा कॉम्पोनंट काय आहे इथपर्यंतचा कॉम्पोनंट काय येणार एल कॉस थिटा, राईट. सो एल कॉस थिटा आणि ही खालची काय येणार ही येणार हाईट एच, राईट. सो एल कॉस थिटा प्लस हाईट एच. सो एल कॉस थिटा प्लस हाईट एच काय येणार पूर्ण लेंथ आहे
एकच मिनिट, हा पेन हँग होतोय, एकदा चेक करूया आपण. एक 2च मिनिट थांबा. एकच मिनिट. सॉरी, एकच मिनिट थांबा. जरा पेन हँग होतोय त्यामुळं आपल्याला काय करायला येत नाहीये. सर तुम्हा कन्सेप्ट समजून घ्या. ही जी हाईट दिली आहे, पूर्ण लेंथ आहे, ती पूर्ण लेंथ एल आहे आणि थिटाचा जर कॉस कॉम्पोनंट घेतला तर एल कॉस थिटा प्लस हाईट एच ही पूर्ण लेंथ येणार. म्हणजे पूर्ण लेंथ इज इक्वल टू एल कॉस थिटा प्लस हाईट एच, राईट. तर त्यामुळे तर ती जर आपण कन्सेप्ट वापरली तर आपल्याला हाईट मिळू शकते. सो प्लीज तुम्ही एकदा स्वतःहून करू शकता हे, कारण हँग होतोय पेन, त्यामुळं एकदा चेक करूया आपण काय होतंय ते. हा, तर आता झालं. तर आपल्याला काय काढायचं आहे, हाईट काढायचं आहे. तर हे काय आहे, हे पूर्ण एल कॉस थिटा आहे, राईट. हा एल कॉस थिटाचा कॉम्पोनंट आहे इथपर्यंत. हा एल कॉस थिटा आहे, एल कॉस थिटा, राईट. हा पूर्ण एल कॉस थिटाचा कॉम्पोनंट आहे आणि ही काय आहे, हाईट एच आहे, हाईट एच आहे ही इथपर्यंत. तर हा एल कॉस थिटा आहे आणि ही हाईट एच आहे. तर हा पूर्ण काय आहे, ही पूर्ण आहे त्या पेंडुलमची लेंथ. म्हणजे पूर्ण लेंथ इज एल कॉस थिटा प्लस हाईट एच, राईट. असं येणार, बरोबर का? कारण ही पूर्ण लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहेत, त्यामुळं ही पूर्ण लेंथ ही एल कॉस थिटा प्लस हाईट एच येणार. तर ह्यातनं आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एच फाइंड करायचं. त्यामुळे हा एल कॉस थिटा आपण इकडे घेऊन जाऊया. तर काय येणार, एल मायनस एल कॉस थिटा इज इक्वल टू एच, राईट. सो एल ला इकडे, एल कॉस थिटाला जर आपण इकडे घेऊन गेलो तर एल मायनस एल कॉस थिटा इज इक्वल टू एच. तर आपण असं केलं तर आपल्याला हाईट मिळू शकते. तर आपण ह्यातनं आता काय करू शकतो, आपण ह्यातनं एल कॉमन घेऊ शकतो, राईट. एल ला आता आपण कॉमन घेऊया. एल एल इज कॉमन, राईट. एल जर आपण कॉमन घेतलं तर काय येणार, 1 मायनस कॉस थिटा, राईट, इज एच, राईट. एच काय येणार मग, लेंथ काय आहे, लेंथ 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 काय दिली त्यांनी, 20 सेंटीमीटर. म्हणजे 20 इंटू 10⁻², राईट, इंटू 1 मायनस कॉस थिटा काय दिलाय त्यांनी, 0.8, राईट. तर हे काय येणार, 20 इंटू 10⁻², 1 मायनस 0.8 म्हणजे किती, 0.2, राईट.
सो 20 इंटू 0.2 किती 4 राईट 4 इंटू 10⁻⁻². ही हाईट आली. आपल्याला काढायचं काय आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची राईट. तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय दिला होता चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज mgh राईट. चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो mgh राईट. तर आपल्याला हाईट पण मिळाली आहे मास पण माहिती आहे पेंडुलमचं आणि जी पण माहिती आहे. सो आता आपण हे डायरेक्ट फाइंड करू शकतो. मास काय आहे मास काय दिलाय त्यांनी 100 ग्रॅम 100 ग्रॅमचं आपण केजी मध्ये केल्यावर काय आलं होतं 10⁻⁻1 इंटू जी किती आहे 10 इंटू हाईट किती आहे हाईट आता आपण काढले 4 इंटू 10⁻⁻2 राईट. तर आता सगळा डेटा मिळाला आपण आता काढू शकतो. कसं येणार 10⁻1 इंटू 10⁻⁻1 एकमेकांना कॅन्सल होणार बरोबर. तर काय येणार चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय येणार हे दोघ जण जर एकमेकांना कॅन्सल झाले तर चेंज इन पोटेन्शियल काय एनर्जी काय येणार 4 इंटू 10⁻⁻2 राईट. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय येणार 4 इंटू 10⁻⁻2 म्हणजे काय 0.04. त्यांनी पण आन्सर तेच दिलेलं आहे. सॉरी आज पेन हँग होत असल्यामुळं असं होतंय. तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळाली कारण 10⁻⁻1 आणि 10⁻1 एकमेकांना कॅन्सल होणार आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी येणार 4 इंटू 10⁻⁻2 जूल 4 इंटू 10⁻⁻2 जूल म्हणजे 0.04 जूल. सो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन. तर आजचे क्वेश्चन इथेच संपलेत. आता हा पार्ट 1 आहे रोटेशनल डायनामिक्सचा. पार्ट 2 लवकरच उद्याच अपलोड होईल. सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर शेअर करा आणि पार्ट 2 उद्याच येईल लवकरच येईल पार्ट 2. हा पार्ट 1 होता हा सर्क्युलर मोशनचा होता. आता पार्ट 2 असेल रोटेशनल मोशनवर. म्हणजे रोटेशनल डायनामिक्स मध्ये 2 पार्ट आहे सर्क्युलर मोशन प्लस रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन वरचे आज आपण क्वेश्चन घेतलेत. आता नंतर आपण रोटेशनल मोशन वरचे क्वेश्चन घेऊया. सो थँक्यू.